नमस्कार, मी स्वाती मुकुंदराज प्रोडक्शन तर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। फाल्गुनी पौर्णिमा ही सर्वात महत्वाची पौर्णिमा, कारण या दिवशी आपण होळी हा सण साजरा करतो। या दिवशी आपण काही विशेष असे तोडगे केले ना, तर आपल्या जीवनातील आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास कमी होण्यास निश्चितच मदत होते। चला तर मग जाणून घेऊयात या दिवशी कोणते तोडगे करायचे आहेत। होळीच्या दिवशी मारुतीला चमेलीचे तेल व गुळ अर्पण केल्याने सर्व बाधेपासून आपले रक्षण होते। व्यापारात प्रगती होण्यासाठी होळीच्या रात्री 11 गोमती चक्र शिवलिंगावर अर्पण करावे। जर परिवारामध्ये एखादी व्यक्ती खूप दिवसापासून आजारी असेल, तर त्यासाठी एका पांढऱ्या कपड्यामध्ये 11 गोमती चक्र, 11 नागकेशर व 11 पांढऱ्या कवड्या घेऊन त्याला लाल चंदन लावून त्याची पोटली करावी। ती पोटली त्या व्यक्तीच्या अंगावरून 11 वेळा उतरून ती शिवमंदिरामध्ये ठेवून यावी। असं 3 सोमवार करावे। होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख, मीठ व मोहरी एकत्र करून घरात ठेवल्याने घरातील नजरदोष कमी होतो। एखादी व्यक्ती सतत जर घाबरत असेल, तर होळीच्या रात्री एक नारळ, पिवळी मोहरी, काळी मोहरी त्या व्यक्तीच्या अंगावरून 7 वेळा उतरून होळीमध्ये अर्पण केल्याने त्या व्यक्तीला जो त्रास होत असेल, जी भीती वाटत असेल, ती निघून जाते। शत्रूपासून सुटका होण्यासाठी होळीच्या रात्री 7 गोमती चक्र घेऊन त्याच्यावर लाल पेनानं शत्रूचे नाव घेऊन ते गोमती चक्र शत्रूपासून सुटका व्हावी असा संकल्प करून ते होळीमध्ये अर्पण केल्याने निश्चितच फायदा होतो। मनोकामना पूर्तीसाठी होळीच्या दिवशी गरिबांना अन्नदान करावे। धनहानी टाळण्यासाठी व घरात लक्ष्मी निरंतर राहण्यासाठी होळीच्या रात्री मुख्य दरवाजावर गुलाल टाकून कणकेचा 2 मुखी दिवा मुख्य दरवाजावर लावावा व तो विझल्यानंतर होळीमध्ये अर्पण करावा। गरिबी दूर करण्यासाठी होळीच्या रात्री एका काळ्या कपड्यामध्ये 50 ग्रॅम मोहरी, काळे तीळ, 7 लवंगा, 3 अख्खी सुपारी व थोडी माती घेऊन त्याची पोटली करून ती घरातील सर्व व्यक्तींच्या अंगावरून 7 वेळा उतरून ती होळीमध्ये अर्पण करावी। घरात सुख शांतीसाठी होळीच्या रात्री विड्याच्या पानावर 2 लवंगा तुपामध्ये भिजवून विड्याच्या पानावर त्या ठेवून एक बत्तासा ठेवून संकल्प करून होळीला 11 प्रदक्षिणा मारून होळीमध्ये ते पान अर्पण केले, तर घरात सुख शांती समृद्धी नांदण्यास निश्चितच मदत होते। एखाद्या व्यक्तीला जर राहूचा त्रास होत असेल, तर गोटा खोबरं घेऊन त्यात मोहरीचं तेल व गुळाचा खडा टाकून ते गोटा खोबरं शरीराला स्पर्श करून जर ते आपण होळीमध्ये अर्पण केलं, तर त्या व्यक्तीला वर्षभर राहूचा दोष होत नाही। चला तर मित्रांनो, परत भेटूयात नवीन तोडगे घेऊन। धन्यवाद।